नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज. हे आपले यूट्यूब चॅनल. आपल्या विविध मागण्यासह दिल्ली या ठिकाणी शेतकऱ्याचे जे आंदोलन चालू आहे, तर शेतकरी आंदोलकांनी आज देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यासंबंधी आपण सविस्तर अशी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. MSPचा कायदा तसेच 32 शेतमालासह C2 अधिक 50% हमीभावाच्या मागणीकरता संयुक्त किसान मोर्चा तसेच मजदूर किसान संघर्ष समितीच्या वतीने जे काही आंदोलन चालू आहे, तर आता देशव्यापी रेल रोको आंदोलनाची देखील आज घोषणा केलेली आहे. हे आंदोलन दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असून आंदोलक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. आंदोलनाचे नेते जगजितसिंह डडलेवाल तसेच सरवनसिंह पांदेर आणि अभिमन्यू कोहाड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेद्वारा ही माहिती दिली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना पायदळी दिल्लीत जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने हरियाणासह विविध राज्यात रास्ता रोको आंदोलन करीत पोलिसांनी अडवलेल्या जागीच ठिय्या आंदोलन चालू आहे. आंदोलनाची व्याप्ती देशात वाढती असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याची घोषणा देखील आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळते. आम्ही न्यूनतम हमी भावाच्या कायद्याची हमी मागत आहोत आणि अधिकतम नाही. तर ही जी मागणी आहे, ही शेतकऱ्याची मागणी समोर येत आहे. तरीही सरकार याबाबत गंभीर नाही असे शेतकरी नेते डडलेवाल यांनी सायंकाळची जी पत्रकार परिषद काल पार पडली त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आढळतो. तसेच आज जे आंदोलन होणार आहे शंभू बॉर्डरवर, तर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू साक्षी मलिक देखील या आंदोलनामध्ये आज सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच शेतकऱ्याच्या जी मागणी आहे त्याला समर्थन दिले आहे. दिल्लीच्या दोन्ही सीमेवरून सुरू असलेले मागील 27 दिवसापासून जे शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे, तर ते शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा हे आज दिल्लीच्या सीमेवरून असलेल्या आंदोलनस्थळी पोहोचले आहे आणि जगतसिंग डडलेवाल, सरवनसिंग पंदेर तसेच अभिमन्यू कोहाड यांच्यासह बलदेवसिंग सिरसा हे देखील आज आंदोलनामध्ये उपस्थित राहतील. सरकार 23 पिकांना हमीभाव जाहीर करते. खरेदीची हमी फक्त पंजाब या राज्यात 5 पिकाकरता जाहीर करते. हा भेदभाव करून चालणार नाही. आम्ही देशातील शेतकऱ्याच्या मागणीकरता लढत आहोत असे शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा उल्लेख केल्याचा आपल्याला आढळते. शेतकरी नेते सरवनसिंग पंदेर पंजाबमधील देवदासपूर येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात देखील सहभागी होणार आहे आणि जगजितसिंग डडलेवाल, अभिमन्यू कोहाड यांनी त्यांच्या आंदोलनातील सहभागी स्थळाची माहिती दिली नाही. दिल्लीच्या शंभू तसेच खनोरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिलांचा सहभाग वाढलेला आहे. एकूण आंदोलनामध्ये जे शेतकरी महिला आहे यांचा एकूणच 8 तारखेपासून म्हणजे महिला दिनापासून महिलांचा सहभाग आपल्याला महिला शेतकऱ्यांचा सहभाग आपल्याला जास्तीत जास्त आंदोलनामध्ये दिसत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगपतीचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्याचे कर्जमाफाला काय अडचण आहे असे शंभू तसेच खनोरी बॉर्डरवर आंदोलन करणारे शेतकरी थेट प्रश्न विचारत असल्याचं आपल्याला बी आढळते. अलीकडेच भाजपमध्ये गेलेले जयंत चौधरी यांनी 9 रोजी मेरठ इथं शेतकऱ्याच्या रोषाला समोर जावे लागले. शेतकऱ्याचा एकूणच रोष आहे आणि ते शेतकऱ्याद्वारा विविध पद्धतीने व्यक्तसुद्धा होत आहे. हरियाणातील हिसार जवळच्या लांजली टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. रोहतक इथेही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तसेच पायदळी दिल्लीस जाण्यास मज्जाव केल्याने संताप व्यक्त केला. हरियाणा राज्यातील पगडी बचाव उत्ताच्या सर्व खाप तसेच खेती बचाव संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव कायदा तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीकरता आंदोलन पुढे रेटत असल्याचे दिसून येत आहे. काही गावामध्ये राजकीय नेत्याकरता गावबंदी केली जाईल असे जाहीर सुद्धा केले आहे. हरियाणा राज्यातील आंदोलनाची ठिकाणे आता वाढवले जाणार आहे. ज्या शेतकऱ्याचे अन्न खाता त्यांना किमान बदनाम तरी करू नका असे आवाहन देखील हरियाणातील टिटोला खाप पंचायतचे प्रमुख ओमप्रकाश यांनी पत्रकार परिषदेमध्ये काल बोलताना केले आहे. हे आंदोलन फक्त शेतकऱ्याचे नाही तर देशातील सर्व जनतेचे आहे. शेतकरी संपला तर देश संपेल हा धोका देखील असल्याने शेतकऱ्यांना वाचवणे हे देशाचे उत्तरदायित्व ठरते.
त्यामुळे देशातील सर्व जनतेने आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील शेतकरी नेते जगजीत सिंग डड्डेलवाल यांनी सायंकाळी जी काही पत्रकार परिषद घेतली होती त्यात आवाहन केल्याचं आपल्याला एकूण दिसून येते। तर बघा शेतकरी मित्रांनो, जे प्रमुख मागणी आहे की पिकाच्या हमीभावाची, त्या मागणीला आपलाही पाठिंबा असला पाहिजे। त्या संदर्भात आपल्याला काय वाटते आपण पहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल।